10वीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्याच्या पालकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आता पुढे काय करायचं? हा आयुष्यातील असा टप्पा असतो जिथून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरची दिशा ठरवायला सुरुवात होते. अनेक विद्यार्थ्यांना सायन्स घ्यायचं असतं, काहींना कॉमर्समध्ये रस असतो, तर काही विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात करिअर करायचं असतं. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःची आवड, कौशल्य आणि भविष्यातील ध्येय समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. आजच्या या व्हिडिओत आम्ही मुलांसाठी कोणती फील्ड निवडू शकतो, भविष्यासाठी त्याच्या पुढे कोणकोणते पर्याय उपलब्ध असू शकतात याची सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे प्रत्येक मुला-मुलीने आणि त्याच्या पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. मंडळी, ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड आहे त्यांसाठी सायन्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सायन्स घेतल्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिकल आणि रिसर्च सारख्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग अशा विविध शाखा आहेत. तंत्रज्ञान, मशीन किंवा संगणकामध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र खूप चांगले आहे. मेडिकल क्षेत्रात डॉक्टर, डेंटिस्ट, फार्मासिस्ट किंवा नर्स म्हणून करिअर करता येते. लोकांची सेवा करण्याची इच्छा आणि बायोलॉजीमध्ये आवड असेल तर हे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी योग्य ठरते. तसेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि पर्यावरण विज्ञान यामध्ये संशोधक म्हणूनही काम करता येते. ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय, पैसे मॅनेजमेंट किंवा मार्केटिंगमध्ये रस आहे त्यांनी कॉमर्सचा विचार करू शकतात. कॉमर्स क्षेत्रामध्ये अकाउंटिंग, फायनान्स आणि मार्केटिंग सारख्या अनेक संधी उपलब्ध आहेत. अकाउंट आर्थिक नोंदी ठेवतात आणि फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतात. फायनान्स क्षेत्रात गुंतवणूक, कर्ज आणि आर्थिक व्यवस्थापनाचे काम केले जाते. मार्केटिंग क्षेत्रात लोकांपर्यंत उत्पादने आणि सेवांची माहिती पोहोचवण्याचे काम केले जाते. आजच्या काळात कॉमर्स क्षेत्रातही भरपूर करिअर संधी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह कामाची आवड आहे त्यांच्यासाठी आर्ट्स हा उत्तम पर्याय आहे. आर्ट्समध्ये ग्राफिक डिझाईन, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन आणि टेक्स्टाईल डिझाईन सारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करता येते. काही विद्यार्थी चित्रकार, शिल्पकार किंवा फोटोग्राफर म्हणूनही आपले करिअर घडवू शकतात. अभिनय, गायन आणि नृत्य यामध्ये आवड असणारे विद्यार्थी परफॉर्मिंग आर्टमध्येही आपली ओळख निर्माण करू शकतात. काही विद्यार्थ्यांना लवकर कौशल्य शिकून काम सुरू करायचे असते. अशा विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम आणि ब्युटी केअर सारखे व्यावसायिक कोर्सेसही उपलब्ध आहेत. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटचे व्यवस्थापन शिकवले जाते. टुरिझम क्षेत्रात टूर आणि ट्रॅव्हल पॅकेज आयोजित करण्याचे काम करता येते. ब्युटी क्षेत्रामध्ये ब्युटिशियन, हेअर ड्रेसर किंवा मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करता येते. या क्षेत्रांमध्येही चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. काही विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. असे विद्यार्थी उद्योजक बनू शकतात. उद्योजकतेमध्ये व्यवसायाची संधी शोधणे, व्यवसायाची योजना तयार करणे, भांडवल उभारणे आणि व्यवसायाचे व्यवस्थापन करणे यांचा समावेश होतो. मार्केटिंग, विक्री, ग्राहक सेवा आणि फायनान्स यांसारख्या व्यवसायाच्या सर्व गोष्टी उद्योजकांना सांभाळाव्या लागतात. आजच्या डिजिटल युगात छोट्या व्यवसायांनाही मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. 10वी नंतर काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारीही करू शकतात. रेल्वे तिकीट कलेक्टर, बँक क्लर्क किंवा इन्शुरन्स क्लर्क यांसारख्या परीक्षा देता येतात. परंतु जर विद्यार्थ्यांना पुढे MPSC, UPSC किंवा बँकेच्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक असते. लक्षात ठेवा, करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी घाई करू नये. स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील ध्येय यांचा नीट विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. शिक्षक, पालक आणि करिअर मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करून योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्या क्षेत्रातील लोकांशी बोलून अनुभव जाणून घेतला तर योग्य निर्णय घेणे सोपे जाते. योग्य नियोजन, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे 10वी नंतरचा निर्णय विचारपूर्वक घ्या आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे चला. धन्यवाद.